स्ट्राईक एंडला पंकज गोलंदाजीच्या मार्कवर सध्या सज्ज होताना बघायला मिळालाय. जर्सी नंबर 51 कैलास, मॅन फ्रॉम सय्यद पिंपरी. आणि सेमीफायनल नंबर 1 मधला हा पहिला चेंडू घेऊन येतोय राईट आर्म राऊंड द विकेटने कैलास. पहिला चेंडू बॅटची कडा लागली होती. नक्की क्षेत्ररक्षक पाठीमागच्या दिशेने धावतायत. कार्पेटच्या साहाय्याने हा चेंडू बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत राहिलाय. फेकी करेपर्यंत चित्त्याच्या चपळाईने वाऱ्याच्या वेगाने 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्यात. स्वप्नावत सुरुवात बॅटिंग संघासाठी, कारण पहिल्या चेंडूवर मात्र बॅट्समनचे हात आणि दोन्ही बॅट्समनचे पाय सुद्धा मोकळे झालेत. वॉर्मअप आता चांगला झालाय. आता सेट झालेला हा बॅट्समन फायर करण्यासाठी तयार असेल का? तर दुसरीकडे कैलास आपली लाईन आणि लेंथ शोधण्यामध्ये सध्या तरी व्यस्त आहे. जिथं क्षेत्ररक्षण बदलावलं जात आहे. कृष्णा यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय. अष्टपैलू खेळाडू आहे, सध्या यष्टीरक्षणाची भूमिका साकारतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. वाह, काय फटका हा! एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पाठवलाय. क्रिकेट मधला पुस्तकी फटका आलाय दुसऱ्या चेंडूवर. चौकार. काय फटका होता हा! थोडासा वायडर लाईन टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या प्रकारे या बॉलला मिडल ऑफ द बॅट केलं, त्यानंतर आलेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट आपल्याला अगदी मात्र सांगून गेला की हा आहे चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. राईट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा कैलास होतोय सज्ज. दिशा से हटके तो पडेंगे फटके. यावेळेला मात्र पंचांनी फटका दिलाय एका धावेचा. अवांतर धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. आता मात्र साइड चेंज अगदी मात्र कोड्यात पाडलंय फलंदाजानं. पंकजाचं नाव आहे. पहिल्या चेंडू पासून मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिली ओव्हर पॉवर प्लेची आहे, म्हणजे या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा जमवल्या जातील तेवढ्या मात्र आपल्यासाठी फायदेमंद असतील, हे मात्र ओळखले सध्या पंकजनं. सय्यद पिंपरी संघ याला कमी लेखून चालणार नाहीये. मात्र फलंदाज गोलंदाज आहेत तर स्लोवर वन चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन अलॉंग द कार्पेट. हा चेंडू अगदी मात्र कार्पेटला गुदगुल्या करत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचलाय. रनआउट साठी संधी आहे, परंतु इथं लेझी क्रिकेट. एकीच रूपांतर 2 मध्ये आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. पंकज चांगली बॅटिंग करतोय, तर दुसरीकडे आपल्याला रमेश बघायला मिळतोय, जो मात्र सध्या पंकजची बॅटिंग एन्जॉय करतोय. बघूया हा पुढचा चेंडू राईट आर्म ओ द विकेटने. लो फुल टॉस, चांगला फटका ऑन, आणि इथे क्षेत्ररक्षण सुद्धा दर्जेदार. 1 बाउन्स कलेक्शन झालंय. तर रनआउट साठी संधी. पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाज येईल डगआउटकडे. पहिला लागलेला झटका उलवंडी या संघाला. पहिला झटका बसलाय. एकीचं रूपांतर 2 मध्ये करायचं होतं, परंतु नजर हटी तो दुर्घटना घडली. यावेळेला दुर्घटना घडली आहे. विकेटचं बदन. रमेश एकही चेंडू न खेळता मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. डग विकेटचा शिकार झालाय. रनआउट झालाय. तर रनआउट नंतर पुन्हा एकदा रमेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय, म्हणजे एक रमेश गेला तर दुसरा आला. जर्सी नंबर 45 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरीकडे पंकज, आणि आता सध्या मात्र सय्यद पिंपरी या संघानं आपल्या चालीरीती खेळायला सुरुवात केली आहे. सगळी टीम एका जागेवर जमली आहे, परंतु शेवटचा दिवस आहे. प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. एक मिनिट मात्र तुम्ही आम्हाला जर साथ दिली तर मात्र हा मॅच, ही सामना, ही फायनलचा दिवस आम्ही आपलं चांगल्या उजेडात किंवा एका चांगल्या प्रकाशात पार पाडण्याचा आमचा मानस आहे. तो मानस पूर्ण करायचा असेल तर तुमच्या प्लेयरांची आम्हाला साथ असणं गरजेचं आहे. जर्सी नंबर 51 कैलास आता गोलंदाजीमध्ये रंगायला लागलाय. एकीकडे पंकजची बॅटिंग चांगली चालू आहे. हा पुढचा चेंडू. या वेळेला सुद्धा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. फेकी जर योग्य झाली असती तर मात्र वेगळं चित्र बघायला मिळालं असतं, परंतु ऐन दुपारच्या क्षणी टाकलेला हा 1 धावेचा दरोडा आपल्याला बघायला मिळतोय. या 1 धावेच्या दरोड्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. आणि आता चेंडूंचा खेळ झाला 5. षटकातील शेवटचा चेंडू कैलासचा. समोर आहे रमेश. बघूया हा चेंडू शेवटचा. ओहो, यू मिस आ हिट. पुढचा दार समाता मात्र मागच्या दारानं पडलाय दरोडा. दांडी 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 गुल. विकेटचं बदन.
आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 बाद 11 या धावेवर. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 चेंडू 11 धावा आणि 2 विकेट महत्वाच्या मैदानाच्या बाहेर येताना बघायला मिळालेत. रमेशची जागा घेऊन आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय ज्याचं नाव आहे स्वप्नील. डावखुरा फलंदाज. मागच्या मॅच मध्ये ज्यानं सुपर ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली होती. आता मात्र तशी सुपर ओव्हर वाली बॅटिंग या सामन्यामध्ये सुद्धा करावी लागेल. 11 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. नक्कीच विकेटचं पतन झालंय परंतु सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी कुळवंडी संघ सुद्धा तत्पर असेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी, दुसरं जिथं पॉवर प्ले खुला करण्यात आलाय 30 यार्डच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत. एक सजवलाय एक्स्ट्रा कव्हर डीपला, दुसरा सजवलाय लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, काउ कॉर्नरला आणि डीप स्क्वेअर लेगला थोडासा फाईन ठेवलाय. सोमनाथ अनुभवी गोलंदाज, राजूर बहुला प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं किताब पटकवलाय तो सोमनाथ राईट आर्म ओ द विकेटने सध्या आपल्याला गोलंदाजी करायला बघायला मिळतोय. एक सेट ऑन फायर बॅट्समन आहे समोर पंकज. आहा पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी. या मातीचा सुगंध अगदी मात्र देऊन जात असताना फलंदाजाला बघायला मिळालाय. काय चेंडू टाकलाय हा चांगल्या टप्प्यावर. 1 बाउन्सचा नक्कीच अपील केली जाते परंतु पंचांनी ठरवलं की हा फेअर डिलिव्हरी आहे. समोरचा चेंडू त्यातला अगदी मात्र एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. चांगला चेंडू हाताळताना आपल्याला बघायला मिळालाय. जर्सी नंबर 45 सोमनाथ. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा राईट आर्म ओ द विकेटने समोर आहे पंकज. आहा आता मात्र पुन्हा एकदा तसाच प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे सजवलाय तिथे. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे त्यानं चेंडू अडवेपर्यंत 1 धाव कंप्लीट केल्या आणि आता लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक वर जाईल. राईट हँड अँड लेफ्ट हँडेडचं कॉम्बिनेशन बनवताना आपल्याला बघायला मिळालं कुळवंडी संघ. आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकासाठी प्रत्येक गोलंदाजासाठी कप्तानसाठी ही साजेदारी खूप डोकेदुखीची असते कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. प्रत्येक वेळेला बॉलरला लाईन लेंथ सुद्धा बदलावी लागते. प्लॅनिंग इनोव्हेशन सुद्धा आपल्याला चेंज करावे लागते. अशा वेळेला बघूया सोमनाथची गोलंदाजी कशी असेल तर दुसरीकडे स्वप्नीलची बॅटिंग कशी असेल कारण स्वप्नील मातवर फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो परंतु सध्या मात्र संघ थोडासा अडचणीत आहे. अशा वेळेला तुम्हाला आपल्या फॉर्म पेक्षा आपला अनुभव दाखवणं गरजेचं असतं. बघूया दुसरीकडे पंकज मात्र चांगली कामगिरी करतोय. सध्या स्ट्राईकवर आहे स्वप्नील. हा पुढचा चेंडू राईट आर्म ओ द विकेटने लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी. फटका तर फसला. क्षेत्ररक्षक आहे झेलसाठी संधी आहे परंतु 1 बाउन्स. चेंडू हातात येईपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडलेला हा चेंडू 2 धावा बघता बघता पूर्ण आणि हेच गरजेचं आहे या ग्राउंड मध्ये. मोठे फटके खेळता येत नसतील तर सिंगल डबल वर कॉन्सन्ट्रेट करा. धावण्याने दम लागतो आणि धावण्यासाठी सुद्धा दम लागतो आणि सध्या मात्र दम लावावा लागेल कारण महत्वाची मॅच आहे. मोठा मंच आहे. पंच द्यावा लागेल. हा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला. एक क्लासिकल शॉट आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तो अडवून फेकी करेपर्यंत 1 धाव तरी कंप्लीट केली आणि एका धावेवरच समाधानी व्हावं लागेल. या एका धावेच्या आधारानं धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सोमा यांची लाजवाब गोलंदाजी चालू आहे. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या नंतर मात्र आता वापसी झाली आहे. पंकज ओपनिंग बॅट्समन अजून ही सेट आहे आणि चांगली बॅटिंग करतोय. बघूया हा पुढचा चेंडू सोमनाथचा. शॉर्टफील्ड प्रकारचा चेंडू कट केला. नो मॅन्स लँड. जागा हेरली. गॅप शोधला. चेंडूला पाठवून दिलाय. दन 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 करत चौकाराच्या पलीकडे आल्या 4 धावा. वाह काय फटका गेला होता. गुडलेनचा चेंडू होता. बॅकफुट वर गेला त्यानंतर मात्र या चेंडूला कट केलं. क्षेत्ररक्षक त्या बाजूला नाहीये हे हेरलं आणि हा मात्र हेरलेला शॉट आपल्याला 4 धावा देऊन गेलाय. 19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 19 षटकातील पुढचा चेंडू सोमा गोलंदाजीच्या मार्कवर. पंकज एका वेगळ्या रंगात रंगताना बघायला मिळालाय. चांगली बॅटिंग आहे पंकजची आणि चांगल्या बॅटिंगवर अगदी खरा उतरलाय हा पुढचा चेंडू. या वेळेला ताकद ये आई ये चली गई.
आलाय मोठा 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 षटकार. काय फटकाय हा. जसा मात्र टप्प्यात आला तसा मात्र त्या टप्प्याचा कार्यक्रम करण्यात आलाय. परफेक्ट शॉट ऑफ द डे इथं आपल्याला बघायला मिळतोय. पंकजच्या बॅट मधून शांत बसायला मी संत नाहीये मात्र सांगून दिलंय. पंकज आपल्याला बघायला मिळत आहेत जे खेळत आहेत. सीआरपीएफ कमांडो खुशाल साने यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस पंकज यांना 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. वा बघा दोघही आपल्या देशासाठी लढत आहेत आणि आज मात्र दोघही सध्या ग्राउंड मध्ये आपल्या गावाच्या नावासाठी लढायला आले आहेत. 25 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात कृष्णा गोलंदाजीच्या मार्कवर आलाय. सध्या मात्र दोन्ही बॅट्समन आता घातक दिसायला लागली आहेत. फुलटॉस चेंडू होता पाहिजे एवढा समाचार झालेला नाहीये. बॅट मिडल ऑफ द झालेला नाहीये चेंडू परंतु बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील का नाही झाल्यात सुद्धा. बॅकअप योग्य वेळेवर आलाय. बघा क्रिकेट असो वा आयुष्य पुढे जाण्यासाठी तुम्हाला बॅकअप महत्वाचा आहे. ज्या वेळेला थ्रो चुकला त्यावेळेला मात्र बॅकअप असेल तर मात्र तुम्ही धावा रोखवू शकता आणि आता मात्र बॅकअप योग्य वेळेला आला. 1 धावेवर समाधानी व्हावं लागेल. सॉरी 2 धावा मिळत आहेत. 2 धावेवर समाधानी व्हावं लागेल. चांगली बॅटिंग चालू झाली आहे. एकीकडे पंकज ज्यानं मात्र वाट लावायला सुरुवात केली आहे. मागच्या चेंडूवर त्यानं दाखवून दिलं की शांत बसायला मी संत नाहीये आणि सध्या मी वाट पाहायला नाही तर वाट लावायला आलोय. आणि आता बघूया सध्या वाट लावेल का. आहा इथं मात्र प्लॅनिंग चांगलं होतं परंतु दिशा से हटके तो पडेंगे फटके. अगदी मेहुना स्टाईल मध्ये पंच वळतायत. स्टायलिश पंच आपल्याला दर्शवतायत. येस इट इज अ वाईड बॉल. या वाईड बॉल न धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने एक अँगल करून टाकण्याचा प्रयत्न राहिलाय कृष्णाचा. बॅटची कडा होती का. अगदी मात्र कानापर्यंत जाऊन पोहोचलेला हा आवाज मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आपल्याला क्षेत्ररक्षकांच्या दिसून येत आहे. सबमरीन राहिला चेंडू. जो चेंडू पडल्यानंतर टप्पा उचलत नाही जो टप्पा खाली राहतो त्याला सबमरीन म्हटलं जातं आणि तो सबमरीन चेंडू एखादी पाणमुडी जशी समुद्रातनं जावी तसा मात्र हा चेंडू निघून जातो. आताचा चेंडू सुद्धा तसाच राहिला होता. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर चालली जाते. हा पुढचा चेंडू इथं सुद्धा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. ज्या वेळेला संपर्क होत नसतो त्यावेळेला फोन सुद्धा लागत नाही आणि यावेळेला बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही मग षटकार आणि चौकार येईल कसा. डॉट बॉल आलाय. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. हा चेंडू खेळून गेला. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. 1 धाव तरी कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी पंकज एक्साइटेड आहे परंतु योग्य वेळेवर थांबवलं. एकाच धावेवर समाधानी व्हावं लागेल. राईट हँड लेफ्ट हँडेडचं कॉम्बिनेशन कुलवंडी संघाकडून जमवलं जात आहे आणि हे प्लॅनिंग सुद्धा सक्सेसफुल झालंय. स्वप्नीलला पाठीमागं राखून ठेवलं होतं आणि कशासाठी राखून ठेवलं होतं तर हीच पार्टनरशिप डेव्हलप करण्यासाठी राखून ठेवलं होतं आणि सध्या डेव्हलप झाली आहे. हा पुढचा चेंडू कृष्णाचा. खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र काढलाय. सर्राईत काढलाय. 1 धाव तर मिळाले. कार्पेटला गुदगुल्या करत दुसरा धावेसाठी सुद्धा प्रयत्न केलाय. वा खेळपट्टी म्हटलं तर कमालीचे आणि त्यावरून जर आउटफील्ड म्हटलं तर अगदी कमालीचे आहे. जादू आउटफील्ड राहिली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 31 या आकड्यावर जाऊन पोहोचते. षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने कृष्णा गोलंदाजीच्या मार्कवर. सेट बॅट्समन पंकज बॅटिंग साठी आपल्याला बघायला मिळतो. आहा ताकद या शॉट वर आली. महाराष्ट्र पोलीस न दाखवली. महाराष्ट्राचा हात तडाखा आणि चेंडूला पाठवून दिलाय गगन भरारी घेत षटकार. सदतीस धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. 37 धावा. पंकज मॅन फ्रॉम कुलवंडी आग लावण्यासाठी मात्र सज्ज झालाय. चांगली बॅटिंग राहिली आहे. एकीकडे स्वप्नील तर दुसरीकडे पंकज. स्वप्नील सध्या मात्र कॅल्क्युलेटर डोक्यात ठेवून खेळतोय. पंकजला साथ देतोय आणि ही साथ सुद्धा खूप महत्वाची आहे.
साथ देणं खूप महत्वाचं असतं. कारण सेमीफायनल आपण जर बघितली वन डे सेमीफायनल 2022 ची झालेली मॅच, एकीकडे ऑस्ट्रेलिया होती तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळाला होता संघ इंडिया. आणि त्यावेळेला हेड एका बाजूनं बॅटिंग दमदार करत होता तर दुसऱ्या बाजूनं विकेटचं पतन होत होतं, विकेट कडत होते. आणि अशा वेळेला पॅट कमिन्स त्यांचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आला, त्यानं एक बाजू लावून धरली 68 बॉल आणि समथिंग त्यानं 28 का 27 रन केल्या होत्या. परंतु ती जी पारी आहे पॅट कमिन्सची ही खरी मॅच विनिंग पारी होती, कारण ती विकेट राखून ठेवणं गरजेचं होतं. आणि तीच पारी सध्या मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खेळतोय, ही पारी खेळणं गरजेचं आहे. सध्या आता नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला बॅटर बघायला मिळतोय पंकज आणि गोलंदाजीच्या मार्कवर रवी जर्सी नंबर 7 थाला फॉर झी रिझन सध्या मात्र गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू हवाई सफर, क्षेत्ररक्षक आहे कॉटन बोल्टचा प्रयत्न, झेल सुटलाय, हाताला चटका देऊन चेंडू मात्र जमिनीला झालाय दान. तोपर्यंत धावून घेतल्या 2 धावा, धावा घेतल्या जात आहेत, धावलं जात आहे. शेवटचा दिवस आहे, मोठा मंच आहे. मोठ्या मंचावर पंच द्यायचा असेल तर तुम्हाला आपल्या मनगडातल्या ताकदी सोबतच डोक्यामध्ये कॅल्क्युलेटर ठेवून सुद्धा खेळावं लागतं. आणि यावेळेला मात्र कुळवंडी संघ अगदी प्लॅनिंग वर चांगलं काम करतोय. हा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी या वेळेला अगदी मात्र या चेंडूला डिस्पॅच केलाय, फाईन लेगच्या डोक्यावरून या चेंडूला पाठवून दिलंय लांब 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 षटकार. आता मात्र म्हणतात की सोबत राहिले ना वान नाही पण गुण लागतो, आणि सध्या मात्र गुण लागलाय पंकजचा स्वप्नीलला. या वेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअरला पाठीमागे आणि त्याच्याकडून झाले चुकी, चेंडू होईल फरार, येईल सीमारेषा पार, आलाय पुन्हा एकदा चौकार. काय बॅटिंग केली जाते, शेवटचा षटक, हाणामारीचा षटक, निर्णायक षटक समजलं जातं. आणि या शेवटच्या षटकामध्ये अगदी मात्र तुटून पडलाय स्वप्नील. पहिल्या चेंडू पासून मात्र हाहाकार मचवलाय या स्वप्नीलनं आणि धावसंख्या जाऊन बसते 49 या आकड्यावर. 49 धावा. षटकातील अजून 3 चेंडू बाकी आहेत, या इनिंग मधले अजून 3 चेंडू बाकी आहेत. लाजवाब बॅटिंग चालू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय. लेग साइडच्या दिशेने आपण बघितले तर 4 क्षेत्ररक्षक आता सजवलेत. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग अगदी मात्र आता व्यस्त करून ठेवलाय. परंतु या वेळेला चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलाय, वन बाउंस सीमारेषा पार आलाय चौकार. काय फटका ह्या लेग स्टंपवरचा, चेंडूला मात्र अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, गॅप हेरलाय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडूवर मात्र तुटून पडलाय स्वप्नील आणि चेंडूला पाठवून दिलाय, सीमारेषा पार आलाय पुन्हा एकदा चौकार. लाजवाब बॅटिंग चालू आहे. एकीकडे पंकज आहे तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतोय स्वप्नील, ज्यानं मात्र पंकजचा गुण घेतलाय आणि मात्र चांगली बॅटिंग चालू झाली आहे. ज्याच्या बॅट्स मधून आतापर्यंत आपण बघतो या ओव्हर मध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आलाय. हा पुढचा चेंडू स्वप्नील साठी, समोर आहे रवी. 2 चेंडू महत्वाचे आहेत रवीसाठी. या वेळेला फटका फसलाय का, क्षेत्ररक्षक आहे खाली आणि इथं मात्र झेल कंप्लीट, विकेटचं पतन. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. शेवटचा 1 चेंडू आणि आता बघूयात कोण बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. राज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज जाताना आपल्याला बघायला मिळतोय. स्वप्नीलची विकेट मिळाली आहे. शेवटच्या या 2 चेंडूवर मात्र 2 मोठे फटके लागत असताना पहिल्या चेंडूवर आलाय विकेट. आता शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या इनिंग मधला, या पूर्वार्ध मधला. पूर्वार्ध तर अगदी चांगला राहिलाय. उत्तरार्ध कसा असेल, एकीकडे सय्यद पिंपरी 11 आहे तर दुसरीकडे कुळवंडी 11 आहे. दोन्ही मातबर फलंदाज आहेत, दोन्ही मातबर संघ आहेत, एकमेकाच्या विरोधात आहेत आणि चांगल्या मॅच आपल्याला बघायला मिळतं. तुर्रम खान एकीकडे, कृष्णा दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतोय पंकज, एकीकडे कैलास आहे तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळाला स्वप्नील. लाजवाब बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, समोर आहे रवी.
या वेळेला वायडरला टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र काढलंय, सरराईत काढलंय, बॅट्समनला ठेवलंय शांत, एकच धाव मिळेल आणि एका धावेनं षटक संपतंय, इनिंग संपते आणि इनिंग संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी सय्यद पिंपरी या संघाला जमावे लागतील 55 धावा, 4 चेंडू 4 षटक 55 धावा, 24 चेंडू 55 धावा. महाराष्ट्र पोलीस पंकज यांना मात्र कॅश प्राइज लागू झाले 101 रुपया. SRPF कमांडो खुशाल यांच्या माध्यमातून आलेलं हे कॅश प्राइज. मी विनंती करतो पंकज आपला कॅश प्राइज आपण स्वीकार करायचा आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे, अजून उत्तरार्ध बाकी आहे. सय्यद पिंपरी संघ या संघाकडे बॅट्समन आहेत, खूप बॅट्समन आहेत. नाणेफेकीसाठी यायचं आहे, विनंती करतो आणि आमंत्रित करतो. यानंतर कादवा 11 संघ वर्सेस रवळगाव संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. यानंतरचा होणारा सेमीफायनल नंबर 2 चा मुकाबला एकीकडे आपल्याला बघायला मिळेल रवळगाव 11 रवळगाव संघ, तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळेल कादवा 11 कादवा संघ. चोवीस चेंडूंचा खेळ, 55 धावा जमवायच्या आहेत. एकीकडे आपल्याला बघायला मिळालंय कुळवंडी संघ, लाजवाब बॅटिंग राहिली आहे या संघाची, अगदी हाहाकार मचवलाय. खेळपट्टी तापलेली आहे आणि तापलेल्या खेळपट्टीवर तापलेली बॅटिंग करून 54 धावा जमवल्यात. 55 धावांचं आव्हान ठेवलंय सय्यद पिंपरी संघाकडे आणि हेच आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय सय्यद पिंपरी संघाचा बाहुबली. एकीकडे कृष्णा तर दुसरीकडे मास्टर माइंड अजय. दोन्ही बॅटर बलाढ्य आहेत, मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात आणि यांच्या विरुद्ध प्लॅनिंग प्लस तुमच्या गोलंदाजीचा कौशल्य दाखवणं खूप गरजेचं आहे. 55 धावा जमवायच्या आहेत आणि 55 धावा जमवत असताना कोणते गोलंदाज वापरले जातील, पॉवर प्लेचं महत्वाचं षटक, कोण गोलंदाज ही जोखमीर गोलंदाजी करेल याच्यावर मात्र विशेष लक्ष असेल. नाणेफेकीसाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो. एकीकडे रवळगाव संघ तर दुसरीकडे कादवा 11 संघ. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांसाठी हा शेवटचा कॉल असेल. युवा सेना प्रमुख जिल्हा प्रमुख अंबादास अण्णा जाधव यांचं आमच्या या फॅमिली बॉयज चषक 2024 पर्व पहिल्यामध्ये सहर्ष स्वागत. नुकतंच त्यांचं आगमन झालंय. दादा या आमच्या व्यासपीठावर आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलायत आणि आमच्या या चषकाला तुम्ही भेट दिलीत. 55 धावांचं आव्हान आहे. दोन्हीही रोल बॉल आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक, महत्वाचं षटक, पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर रमेश आणि समोर आहे कृष्णा. पहिला चेंडू शरीराच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल झाला. पहिल्या चेंडूवर मात्र आपण बघितलं तर कृष्णाला शांत ठेवण्यात यश आलंय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. स्वप्नावत सुरुवात पुन्हा एकदा कुळवंडी या संघाची लाजवाब गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मात्र बाउन्स नव्हता आणि आपल्याला बघायला मिळाला डॉट बॉल.
या वेळेला फटका चांगला आहे, दमदार आहे, हवाई सफर घेत चेंडू चाललाय लांब 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 पे धड़क सड़क पे जा रही है गेंद 6 रनों के लिए 7 धावा। काय फटका आहे, एक तेरी तो एक मेरी, एकीकडे शेर तर दुसरीकडे सव्वा शेर, एक गोलंदाज की तर दुसरी फलंदाजाची, एक सोनार की तो एक लोहार की। वाह वाह वाह, अशी बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे। पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झाला हा गोलंदाज रमेश, समोर बाहुबली कृष्णा। या वेळेला अपील तर जोरदार केली आहे, परंतु ही अपील फक्त हेलकावी देणारी अपील आहे, गुंगारा देणारी अपील आहे, अंपायरला गुंगारा देणारी आणि फलंदाजाला सुद्धा गुंगारा देणारी अपील आपल्याला बघायला मिळालंय। आणि अशी अपील गरजेची असते, बॅट्समनवर प्रेशर रिलीज करण्यासाठी, बॅट्समनवर प्रेशर निर्माण करण्यासाठी अपील करावी लागते। या वेळेला हेलिकॉप्टर उडवल्या, क्षेत्ररक्षक आहे, झेलसाठी संधी, व्हॉट अ झेल, अनबिलिव्हेबल, लाजवाब, खतरनाक कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टूर्नामेंट आपल्याला बघायला मिळालंय। सीआरपीएफ कमांडो खुशाल यांच्या माध्यमातून 101 रुपयांचा इथं मात्र कॅश प्राइज या झेलसाठी। लखन मोमले यांच्या माध्यमातून सुद्धा 101 रुपयांचा कॅश प्राइज लागू झालं या कॅच साठी। काय कॅच आहे, कॅच आहे का मॅच आहे, आपल्याला काही वेळातच कळायला मिळेल। हेलिकॉप्टर तर उडवलं होतं, फटका तर चांगला होता, फटक्याची प्रशंसा करायच्या आधीच त्या प्रशंसेवर लावलेला विराम फलंदाजाला मात्र अगदी घरचा रस्ता दाखवला या क्षेत्ररक्षकानं। लाजवाब क्षेत्ररक्षण, दर्जेदार, 100% दिलेत आपल्या संघासाठी आणि म्हटलं सुद्धा जातं, इफ यू गिव्ह युअर 100% देन यू डिझर्व युअर 100%। ज्या वेळेला तुम्ही तुमचे 100% देता त्यावेळेला मात्र नशिबाचे 100% तुमच्या पदरामध्ये पडलेले असतात आणि या वेळेला मात्र या क्षेत्ररक्षकांना आपले 100% दिलेत। राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा रमेश आपल्याला बघायला मिळतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय आलाय। या वेळेला ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग प्रॉपर आहे, स्वीट साऊंड आहे, चेंडू आलाय अलॉंग द ग्राउंड, हा जाईल फटका षटकारासाठी। काय मॅच चालू आहे, एक तेरी तो एक मेरी, एका बॉलवर कुलवंडी संघ मैदानाच्या आतमध्ये हाकार करतोय, तर दुसऱ्या बाजूला सय्यद पिंपरी संघ पुन्हा एकदा ताट मानेनं उभा राहतोय। लाजवाब बॅटिंग, लाजवाब गोलंदाजी, शेरा शेवा शेर। अजय बॅटिंग साठी, सॉरी अक्षय ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला अजय बघायला मिळाला। हा पुढचा चेंडू खाली राहिला, डोक्यावर जाणारे हात मात्र खूप काही सांगून गेलेत। पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 12 धावा। काजवा 11 संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले, तर विनंती असेल रवळगाव 11 संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी, आणि मी आमंत्रित करतो अंबादास अण्णा जाधव यांच्या शुभ हस्ते मात्र या सेमीफायनल नंबर 2 चा नाणेफेक करण्यात यावा। मान्य श्री अंबादास अण्णा जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा नाणेफेक करण्यात यावा, विनंती असेल। राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रमुख पवन लिलके यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत। क्रिकेटची आवड आपल्याला क्रिकेटच्या ग्राउंड पर्यंत आणून पोहोचवते आणि या वेळेला या दोन्ही मातब्बर मान्यवर इथपर्यंत आलेत। वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरा षटक, गोलंदाजीच्या मार्कवर रमेश, राऊंड द विकेटने कट केलाय, चांगला फटका राहिला, ताकद आहे, चाबूक स्ट्रोक बघायला मिळालाय, क्षेत्ररक्षक आहे आणि आधीच्याच इनिंग मध्ये सांगितलं होतं आयुष्य असो वा क्रिकेट बॅकअप असणं महत्वाचं आहे। या वेळेला सुद्धा बॅकअप आला आणि चौकार वाचलाय। दरम्यान 2 धावा धावून घेतल्यात, धावा धावफलकावर लागल्या जात आहेत 14, एक गडी
त्या मोबदल्यात या 14 धावा जमवल्या जातात आणि सय्यद पिंपरी संघाची जमेची बाजू म्हणजे या संघाकडे बॅट्समन चांगले आहेत, यांच्याकडे बॅट्समन अगदी शेवटपर्यंत आहेत. बघूया हा पुढचा चेंडू राऊंड द विकेटने पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, खाली राहिला चेंडू आणि इथं मात्र डॉट बॉल आला. अजय आणि अक्षय हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध गोलंदाजी रमेश करतोय, ज्यानं पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली होती. तो त्याचं नाव सुद्धा रमेश आहे ना, आता सुद्धा रमेश आहे. फुलटॉस चेंडू, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू जातोय. एक धाव तरी कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट. 2 धावा धावून घेतल्या जातात. 1 शॉटचा सुद्धा पंचांचा इशारा आला. बाजीरावची तलवार आणि पंचांच्या गरुडासारख्या नजरेवर मात्र कधी संशय घ्यायचा नसतो आणि यावेळेला मात्र पंचांची नजर अगदी गरुडासारखी आहे. 1 धाव मिळते. आधीच दुष्काळ आहे, त्यात आलेला हा एका धावेचा 13वा महिना आपल्याला बघायला मिळाला. डान्सिंग डाऊन द विकेट, शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र पुन्हा एकदा गोलंदाजानं योग्य टप्प्यावर तिखट मारा केलाय आणि डॉट बॉल आलाय. आता मात्र प्रेशर आपल्याला बघायला मिळतो अजयचा. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. शॉर्ट पिच, फटका पुन्हा एकदा फसलाय. कॉटन बॉलचा प्रयास आणि इथं झेल सुटलाय. झेल सुटलाय. कॅच पकडा, कॅच जिंका मॅच. सोळा धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 16 धावा. रमेश जर्सी नंबर 99 पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 12 धावा खर्च झाल्या होत्या. तदनंतर मात्र या गोलंदाजानं वापसी केली आहे. थोडीशी बॅकफुटवर पडली आहे सय्यद पिंपरी संघ, परंतु अजून खूप खेळ बाकी आहे. एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल सय्यद पिंपरी या संघाला. एकीकडे अक्षय आहे तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतोय रमेश गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. सोडून दिलाय. पंच वळतायत आणि दर्शवतायत हा आहे खराब चेंडू. खराब चेंडूला मात्र इथं पंच तटस्थ आहेत. एका धावेनं इथं दंड सुद्धा बसलाय आणि एका धावेनं धावसंख्या पुढे सरकतीये. 17च्या घरात जाऊन धावसंख्या पोहोचली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयसाठी. पुन्हा एकदा लाजवाब चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. स्लो 1-1 चेंज ऑफ द पेस. निर्धाव चेंडून षटक संपताय. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिरावती आहे. 1-17 या आकड्यावर. 1-17 धावा धावफलकावर लागल्या जातात. मी विनंती करतो दरम्यान नाणेफेक करून घ्या. एकीकडे रवळगाव संघ तर दुसरीकडे काजवा 11 संघ. आपल्याला मेन स्क्रीनवर बघायला मिळत आहेत आपले मान्यवर युवा सेना जिल्हा प्रमुख यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेक केला जातोय. कॉल असेल रवळगाव संघाचा. नाणेफेक झाली आहे. आणि रवळगाव संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हीच प्लॅनिंग राहिली आहे प्रत्येक संघाची. हे ग्राउंड थोडस इथं चेसिंग करणं अवघड समजलं जातं आणि हाच प्लॅनिंग लक्षात घेत असता मात्र पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय. या वेळेला चांगला फटका. नो मॅन्स लँड आहे. 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार आहे. आल्या 4 धावा आणि अगदी मात्र धावफलकाला जीवनदान देणारा हा आलाय चौकार. आता इथून पुढे मनसुबे घट्ट केले जातील. इथून पुढे मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करावे लागतील, कारण सध्या समीकरण थोडंसं अवघड आहे, थोडंसं बिकट आहे, परंतु अशक्य नाहीये. ज्या वेळेला स्वतःच्या कष्टावर आपल्याला विश्वास बसतो त्यावेळेला मात्र असे अनेक पराक्रम आपल्याला रचता येतात आणि सध्या मात्र पराक्रम रचावा लागेल. या वेळेला सुद्धा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे पाठीमाग.
वन बाउट चेंडू गॅदर झालाय. एक धाव तरी कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी धोक्याची घंटा जरूर आहे, परंतु इथं बघता बघता 2 धावा कंप्लीट. मोठे फटके येत आहेत. धावा सुद्धा धावून घेतल्या जात आहेत. आता मात्र अगदी जीव ओतला जातोय. इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास निर्माण करायला शिकलं पाहिजे आणि सध्या मात्र इतिहास निर्माण करायचा असेल तर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवावा लागेल, स्वतःच्या साथीदारावर विश्वास ठेवावा लागेल. हा पुढचा चेंडू शॉर्ट पिच, या वेळेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूनं पुन्हा एकदा गुंगारा दिलाय. एक धाव तरी कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बघता बघता तिसरी धावेसाठी सुद्धा मनसुबा जाहीर केलाय आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. 3 धावा. वॉल रनिंग बिटवीन द विकेट. एकीकडे अक्षय आहे, दुसरीकडे अजय आहे. अक्षयची आपण बघितलं बॉडी लँग्वेज, सध्या दमलाय, परंतु दम स्वतःचा राखून ठेवलाय. आणि कशासाठी राखून ठेवलाय तर हा सामना जिंकवण्यासाठी राखून ठेवलाय. बघू घ्या गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं. एक धाव आणि कंप्लीट केली. आता आवाज मैदानाच्या आतमध्ये व्हायला लागलाय. सगळे चार्जअप झाले आहेत. बॅट्समन सुद्धा चार्जअप आहेत आणि गोलंदाज सुद्धा चार्जअप आहे. गोलंदाजीच्या मार्कवर रोशन, जर्सी नंबर 33. समोर आहे अजय. या वेळेला फटका. व्हॉट अ शॉट. काय चेंडू आणि त्यावर आलेला हा फटका. चेंडूला पाठवून दिलाय सरळ या कॉम्बॉक्सला मानवंदना दिला आला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 या आकड्यावर. 33 धावा. 33. चेंडूंचा खेळ बाकी आहे 7 आणि धावा जमवायच्या 22. मॅच आता मात्र अगदी तराजूत येऊन पडली आहे. समतोल आहे मॅच. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी एकीकडे तर कधी दुसरीकडे वळताना आपल्याला बघायला मिळालाय. हा षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू 22 धावांची गरज. अजय ऑन फायर. सध्या मात्र अजयनं पूर्ण प्रेशर रिलीज करून ठेवलाय. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. हा चेंडू डॉट आला तर मात्र कुळवंडी हा संघ या सामन्यामध्ये भक्कम स्थितीत पोहोचेल, तर दुसरीकडे सय्यद पिंपरीसाठी मोठा फटका आला तर मात्र या सामन्यातील हवा निघेल. हा चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक जरूर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. नो नथिंग नेवर. एका धावेवर समाधानी. लाजवाब क्षेत्ररक्षण. षटक संपतंय. 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. बघूया हे महत्वाचा षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज कर्णधार निवडतोय आणि कोण बॅट्समन ही जोखीम भरी बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कानमंत्र दिले जातील. प्लॅनिंग केलं जाईल. प्रत्येक चेंडूवर मात्र हाहाकार करण्यासाठी बॅट्समन ही सज्ज असेल आणि गोलंदाज ही सज्ज असेल. एकीकडे सय्यद पिंपरी, दुसरीकडे कुळवंडी. एकीकडे शेर आहेत तर दुसरीकडे सव्वा शेर आहेत. कठीण काळामध्ये स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि आलेल्या सर्व संघांनी सुद्धा आपल्या फिल्डरवर किंवा आपल्या प्लेयरवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि सध्या मात्र अजय आणि अक्षय यांच्यावर विश्वास आहे. विश्वास दाखवला सय्यद पिंपरी 11 या संघानं. नंतर दुसरीकडे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवर स्वप्नील गोलंदाजीसाठी सज्ज होताना बघायला मिळाला. महत्वाची मॅच आहे. मोठा मंच आहे. पंच द्यावा लागेल. इथे जर खेळलात तर तुमचं नाव होईल आणि मेहनत ज्या वेळेला तुम्ही गाळता, ज्या वेळेला तुम्ही कष्ट करता, त्यावेळेला मात्र तुमचं नाव होतं आणि आता नाव कोणाचं होईल हे आपल्याला काही चेंडूतच बघायला मिळेल. अजय गोलंदाजीच्या बॅटिंगसाठी आणि गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय स्वप्नील, जर्सी नंबर 20 मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 21 धावा. हा पहिला चेंडू या मॅच मधला, या ओव्हर मधला थांबवलाय. थोडासा डिस्टर्ब झालाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अजय समोर आहे. माइंड गेम खेळतायत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची ही खासियत आहे. सध्या सय्यद पिंपरी हीच चाल खेळतीये. स्लोवर वन ओळखलाय, वाचलाय आणि निवडला एरिया, परंतु इथं काय झेल आहे. हा सेंटीमीटर का फासला तय कर रही है ये विजय की मंजिल. व्हाट अ कॅच. काय कॅच आहे हा. लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. रमेश सारे यांच्यासाठी
खुशाल सारे यांच्या माध्यमातून 500, सीआरपीएफ कमांडो यांच्या माध्यमातून 501 रुपयांचा कॅश प्राइज या झेल साठी. लहान भाऊ आहेत आणि मोठ्या भावाची पाठ सध्या लहान भाऊनं शब्बासकीनं ठोकली आहे. 501 रुपयांचा कॅश प्राइज. पैशांचा पाऊस केला जातोय कारण त्या प्रकारचा खेळ राहिलाय. अजयचा शॉट तर चांगला होता परंतु थोडीशी दुरी कमी पडली आहे. आणि इथं मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलास, अष्टपैलू खेळाडू. 5 चेंडू 21 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये सय्यद पिंपरी संघ पुन्हा एकदा येऊन पोहोचेल आणि जर डॉट बॉल आला तर मात्र सामन्यामध्ये आपली बाजू भक्कम करताना आपल्याला बघायला मिळेल कुळवंडी 11 संघ. 5 चेंडू 21 धावा. हा क्रॉस द बॅट खेळायचा होता. चेंडू राहिलाय खाली आणि अपील सुद्धा केली आहे. डॉट बॉल. 4 चेंडू 21 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा घणाघणाती प्रहार करणं गरजेचं आहे. स्वप्नील स्लोवर वन टाकतोय. कोणत्याही प्रकारचा पेस देत नाहीये बॅट्समनला आणि हा फायदा चांगला होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. उडवलाय. लांब जाईल का? उंची तर भरपूर आहे आणि यावेळेला लांबी सुद्धा आहे. आलाय षटकार. ऐन मोक्याच्या क्षणी आलेला हा ठोका देऊन जातोय 6 धावा आणि या धावेनं धावसंख्या आता चेंज करावी लागेल. 40 धावा धावफलकावर जमवल्या गेल्यात आणि आता 15 धावेंची गरज. 3 चेंडू 15 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. 2 षटकार 1 चौकार, 1 चौकार 2 षटकार. बघूया एकीकडे गोलंदाज आहे तर दुसरीकडे फलंदाज आहे. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे खाली. झेल साठी संधी. झेल संपादित आणि सामन्यातील मात्र हवा काढून घेतली आहे आणि पुन्हा एकदा 101 रुपया मान्य खुशाल यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. या झेल साठी आला 101 रुपयांचा कॅश प्राइज. काश्मीर आर्मी वाले सीआरपीएफ चे कमांडो यांच्या माध्यमातून आलेला हा कॅश प्राइज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय आलाय. खुशाल यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. कैलासची विकेट गेल्यानंतर विजय आलाय. 2 चेंडू आणि 15 धावेंची गरज. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी आहे आणि आता इथून पुढे जर सय्यद पिंपरीला सामना जिंकायचा असेल तर जादू टोना करणं गरजेचं आहे. 2-4 मांत्रिक वरच्या झाडामध्ये बसवा. लिंबू बिंबू फिरवा. एखादा लिंबू फिरवला तरच तुम्ही आता मॅच जिंकू शकता. विजय थोडासा लेट आलाय का? 2 चेंडू 15 धावा. मोठा फलंदाज आहे. थोडासा लेट आलाय का? लेट आलाय पण थेट आलाय. व्हॉट अ शॉट. काय फटका ह्या. चेंडू सीमारेषा पार. आलाय चौकार. हिरोची एंट्री लेटच होते आणि लेट एंट्री झालेले. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि आता जिंकण्यासाठी 1 चेंडू 11 धावेंची गरज. स्वप्नीलला जवाब गोलंदाजी राहिली आहे. आजच्या दिवसामध्ये जर जमेची बाजू म्हटलं तर कुळवंडी संघाची क्षेत्ररक्षण राहिली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आलेला तो एक सुंदर झेल. त्यानंतर रमेशने घेतलेला लॉंग ऑफच्या दिशेने एक झेल. या सामन्याचे महत्वाचे झेल, महत्वाचे कॅच राहिलेत. हा पुढचा चेंडू स्वप्नीलचा. याही वेळेला उडवलाय. नो मॅन्स लँड आहे. क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत. या सामन्यातील हवा निघाली आहे आणि सामना मात्र जिंकलाय आणि सेमी फायनलिस्ट नंबर 1 चा मानकरी, फायनलिस्ट नंबर 1 चा मानकरी ठरलाय संघ. खूप खूप अभिनंदन. आणि